भंडारा जिल्ह्यात जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे। छत्तीसगडमधील या टोळीने भंडारा जिल्ह्यात मोठी दहशत निर्माण केली होती। पोलिसांनी 3 तरुण आणि एका तरुणीला अटक केली असून त्यांच्याकडून कार, रोख रक्कम आणि इतर मुद्देमालासह एकूण 8,50,000 रुपयांचा माल जप्त केला आहे। आरोपींची नावे आशिष भट्टाचार्य, शुभम सोनी, सौरभ बंजारा आणि दीपिका गंगबेर असे आहेत। पुढील तपास पोलिसांकडून अद्याप सुरू आहे। जवाहरनगर पोलीस स्टेशन मध्ये 27/12/2025 रोजी मौजा खरबी येथे 22 ते 25 या बायोगटातील 3 मुले व 1 मुलींनी मौजा खरबी मध्ये जे नॅशनल हायवे 53 आहे याच्यावर एक चेन स्नॅचिंग केली। एक महिला सोबत चेन स्नॅचिंग झाली। याच्यामध्ये एक i20 कारचा वापर झाला होता। या i20 कारचा वर्णन घेऊन भंडारा पोलिसनी याच्यावर तपासणी केली। भंडाराची लोकल क्राइम ब्रांचची वेगवेगळी टीमनी याच्यावर काम केला आणि एक आंतरराज्यीय टोळी चे 4 लोकांना अरेस्ट केलेला आहे। हा जे 4 लोक आहे आशिष मनोहर भट्टाचार्य छत्तीसगड, शुभम धमतरी, सौरभ हा धमतरीचा आणि एक महिला तो सुद्धा धमतरीची आहे। असे 4 लोकांची टोळी उघडकीस आणली। इंटरोगेशन दरम्यान त्यांनी आणखी अशी चेन स्नॅचिंग वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे, तर 2 ठिकाण निष्पन्न झाले आणि तो गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। अशा प्रकारे 3 गुन्हे दाखल करून सुमारास 8,50,000चा मुद्देमाल भंडारा पोलिसांनी जप्त केला आहे। 4 आरोपी अरेस्ट केले। यांच्यावर BNS चे ऑर्गनाइज्ड क्राइमचे जे सेक्शन आहे ते सेक्शन वाढ करण्याची प्रक्रिया चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, भंडारा।